की 2017 साली मी जेव्हा तुमच्या समोर उमेदवार म्हणून उभी होते तेव्हाही माझ्या हातात धनुष्यबाणच होतं आणि आज 2026 साली मी तुम्हाला जे मागते मत तेव्हा पण माझ्या हातात धनुष्यबाणच आहे. मी कुठेही गेलेले नाहीये. मी फक्त इथेच आहे धनुष्यबाणाच्या ह्याच्यावरच तुम्हाला मी माझी मतं मागते. आपल्या अंगणवाडीवरची जे सुविधा असतील, जे वस्तीवर राहतात त्यांना मिनी अंगणवाडी पाहिजे किंवा अंगणवाडी काही ठिकाणी खूप मुलं आहेत की लांबून येतात, ज्यांचे शाळेचे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न निश्चितपणे आम्ही सोडणार आहोत. बऱ्याच जणांचं असं मत आहे की मॅडमनी पदासाठी तिकडे गेल्या. मी तुम्हाला सांगू इच्छिते समाजकारण हे माझ्या रक्तात आहे. कारण मी स्वातंत्र्य सैनिक बाबूराव बळवंतराव गोरे आशू यांची नात आहे. दुसरी कैलासवासी भगवंतराव गोरे माझे चुलते जवाहर विद्यालय आशूचे जे संस्थापक अध्यक्ष होते. म्हणजे समाजकारणात काही ना काही काम करायचंय हे मला माहिती. आणि माझे दुसरे चुलते डॉक्टर दिनकरराव गोरे हे शिवछत्रपती शिक्षण संस्था म्हणजे आपल्या राजर्षी शाहू कॉलेज ह्याचे जॉईंट सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे. आपल्या रांजणी कारखान्याचे ते डायरेक्टर. म्हणजे हे खूप मोठी माणसं आहेत. ते फुल फुलाची पाकळी आपण काहीतरी समाजकारणात करायचं म्हणून 2017 पासून इथे आले. पण माझ्याबद्दल झालेला जो अपप्रचार आहे की बाबा नाही मॅडमनी काय केलं, मॅडमनी सगळे काम केले म्हणून तुम्हाला राग आला. आपल्या समोरचा जो उमेदवार आहे माझा कोणाशीही मी 2017 पासून कोणाशीही मी टीका केली नाही. टीका करणं हा माझा पिंड नाहीये. पण मला आज बोलावं लागतंय का? कारण अन्यायाविरुद्ध लढणं हा माझा अधिकार आहे. जर आम्ही अन्याय सहन करून घरात बसले असते तर मला तसं संपवलं असतं. मग मी काय निर्णय घेतला की आपण बाहेर जायचं. ही मायबाप जनता जी निर्णय देणार आहे तो मी स्वीकारणार आहे. कारण मला निश्चितपणे माहिती आहे की जनता सुजाण नागरिक आहे आणि चांगलाच निर्णय घेणार आहे. कारण उमेदवाराचं काय कर्तृत्व तर एका नेत्याच्या सभेमध्ये घातलेला गोंधळ आणि त्या गोंधळाच्या जोरावर त्यांना मिळालेलं तिकीट, त्याच तिकिटाच्या जोरावर हे ओरडते. म्हणून माता भगिनींना मी सांगते की आपल्या मत्स्याचं त्या मत्स्यगणाचं प्रतिनिधित्व करायची मला संधी द्या. कारण आपले जे पुढच्या पिढीचा विचार करून तुम्ही मतदान करा. बरेच जण करतात महायुतीला मतदान का करायचं. मी एका ताईंकडे गेले होते, त्या म्हणाल्या आम्ही निश्चितपणे बाणाला मतदान करणार. का करणार? कारण आमच्या घरामध्ये 2 भगिनी आहेत. त्यांना जी येणारी पगार आहे ते महिन्याला 1500 मध्ये 3000 येते आणि शेतकरी सन्मान योजनेचे पण पैसे घरात येतात. हे जे आहेत सुविधा आहेतच. आपल्याला राशन पण मिळतं आणि आरोग्याच्या सुविधा आहेत त्या मोफत मिळतात. ह्या सगळ्या गोष्टी जर सर्वसामान्य शेतकऱ्याच्या उपयोगात असतील तर महायुतीला आम्ही का मतदान नाही करायचं. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते सर्वांच्या समोर आपले जे पाण्याचे रस्त्याचे आणि आरोग्य विषयक केंद्र आपल्याला इथे उपकेंद्र आहे. आपल्याला एक आरोग्य केंद्र मंजूर आहे. ते जे लास्ट फक्त एका सहीसाठी राहिले साहेब ते आपण निश्चितपणे पूर्ण करू. आम्हाला एक पशुवैद्यकीय दवाखानाही पाहिजे. म्हणजे आपल्या राहिलेले जे प्रश्न आहेत ते काम करण्यासाठी तुम्ही मला एक संधी द्या. वैयक्तिक शासनाच्या ज्या काही योजना असतात ते सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याचं काम मी निश्चितपणे करेन. आणि मला खात्री आहे की तुम्ही येत्या 7 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून दोन्ही महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्याल आणि तुम्ही निवडून द्यावं ही आज नम्र विनंती करते. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते पी.जी. नाना तांबारे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आदरणीय नानांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. नानांना विनंती करतो नानांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. यानंतर फिक्स जिल्हा परिषद सदस्य इटकूर गटाचे फिक्स जिल्हा परिषद सदस्य आनंद बाबा लंगडे यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज आपल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ आपल्या जिल्ह्याचे दानशूर पालकमंत्री माननीय सरनाईक साहेब आपल्या प्रचारार्थ इथं सभेला उपस्थित आहेत. त्यानंतर आपले सहकार संपर्क प्रमुख माननीय साळवी साहेब, अजितदादा, शिवापा, पी.जी. नाना, सूरज महाराज,
तालुका प्रमुख हुलजुते आनंद वाघमारे